छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याला का गेले? जे सभासद बकरीमध्ये महाराजांचे तोंडची वाक्य ही औरंगजेबाचा मला भरोसा नाही आहे, तरी का मी भरोसा ठेवावा? तो माझा मित्र नाही आहे, तो माझा शत्रू आहे. 27 नातेवाईक त्याने मारले होते स्वतःचे. बरोबर. त्याच्यासमोर शिवाजी महाराज ते परकेच होते, ते पण शत्रू होते. तरी का मग मी आग्र्यावर जाऊ? तर ह्याच राजस्थानी रेकॉर्डमध्ये आणि एक इंशाई हप्ता अंजुमन असा एक संदर्भ आहे. त्याच्यात आपल्याला एक पत्र असं मिळतं मिर्झा राजांचं. तर महाराज आग्र्याला काय गेले? तर त्यावेळेस आपण कळतं की पुरंदरचा तह झाला होता. 23 किल्ले आपण मोगलांना दिले होते आणि शिवाजी महाराज हे मोगलांचे मनसबदार होते. तर शिवाजी महाराज आणि मोगल हे एकत्र येऊन विजापूरवर हल्ला करत होते. त्याच वेळेस शिवाजी महाराजांनी 16 जानेवारीला पन्हाळा गडावर हल्ला केला. तर त्यावेळेस नेतोजी पालकर हे सेनापती होते. ते वेळेवर न आल्यामुळे शिवाजी महाराज त्यांना जाब विचारला की समावेश कसा पावला नाही. तर हे ऐकून नेताजी पालकर आपले म्हणजे शिवाजी महाराजांची बाजू सोडून आदिलशहाला जाऊन मिळाले. तर हीच भीती मिर्झा राजांना वाटली की आज नेताजी पालकर गेलेत, उद्या जर खुद्द छत्रपती शिवाजी महाराज जर आदिलशहाला जाऊन मिळाले तर मोगलांचं दख्खनेत राहणं किंवा मिर्झा राजांचं दख्खनेत राहणं हे अवघड होतं. मग मिर्झा राजांना असा विचार आला की आपण ह्या राजकारणापासून शिवाजी महाराजांना लांबच ठेवू. आता लांब कुठं ठेवायचं तर आग्र्याला पाठवू. आणि दुसरं असं कारण की जो काही शिवाजी महाराजांना 9 लाख होणांचा प्रदेश देण्यात येणार होता हे राज्य सांभाळण्यासाठी, तर ते मिर्झा राजांच्या हातात नव्हतं. ते घेण्यासाठी दिल्लीला जावं म्हणजे आग्र्याला जावं लागलं. त्यामुळे महाराज आग्र्याला गेले.